नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानवी स्नायू व पचन संस्था या पाठावरील स्वाध्यायाची माहिती घेणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. प्रश्न अ, पचनाची क्रिया मुखापासून सुरू होते. प्रश्न आ, पापण्यांमध्ये अनैच्छिक प्रकारचे स्नायू असतात. प्रश्न ई, स्नायू संस्थेचे रक्तपेशी बनवणे हे कार्य नाही. प्रश्न ई, हृदयाचे स्नायू हे हृदस्नायू असतात. प्रश्न उ, बारीक झालेले अन्न पुढे ढकलणे हे ग्रासनलिकेचे कार्य आहे. प्रश्न दुसरा, सांगा माझी जोडी कोणाशी. अ गट, 1 हृदस्नायू, 2 स्नायूमुळेच होतात, 3 पेप्सिन, 4 पेटके येणे, 5 अस्थिस्नायू. ब गट, अ नेहमी जोडीने कार्य करतात, आम्ही कधीच थकत नाही, ई स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन, ई जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली, उ जाठर रसातील विकर. चला तर आता योग्य जोड्या जुळवू. 1 हृदस्नायू, आम्ही कधीच थकत नाही. 2 स्नायूमुळेच होतात, जबड्याच्या चघळण्याच्या हालचाली, पेप्सिन, जाठर रसातील विकर. 4 पेटके येणे, स्नायूंचे अनियंत्रित व वेदनामय आकुंचन. 5 अस्थिस्नायू, नेहमी जोडीने कार्य करतात. प्रश्न तिसरा, खोटे कोण बोलतोय. अवयव, जीभ. विधान, माझ्यातील रुचिकलिका फक्त गोड चव ओळखतात. खोटे बोलणारा, जीभ खोटं बोलते कारण जिभेतील रुचिकलिका सर्व चवी ओळखतात. अवयव, यकृत. विधान, मी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. यकृत खरे बोलते. अवयव, मोठे आतडे. विधान, माझी लांबी 7.5 मीटर आहे. मोठे आतडे खोटे बोलतात कारण त्यांची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. अवयव, अपेंडिक्स. विधान, पचनाची क्रिया माझ्याशिवाय होऊ शकत नाही. अपेंडिक्स खोटे बोलतो कारण पचन क्रियेमध्ये अपेंडिक्सचा कोणताही सहभाग नसतो. अवयव, फुफ्फुस. विधान, उत्सर्जनाच्या क्रियेत माझा महत्त्वाचा सहभाग असतो. फुफ्फुस खोटे बोलते कारण फुफ्फुस श्वसन क्रियेत सहभागी असते. प्रश्न चौथा, कारणे लिहा. प्रश्न अ, जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते. जठरात आलेले अन्न आम्लधर्मी होते कारण 1 जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठररस स्रवतो. 2 जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते. 3 हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस, श्लेष्म हे जाठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. प्रश्न आ, हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात कारण 1 श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे जीवनावश्यक असतात पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. 2 हृदयाचे स्नायू हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात, त्यांची ही हालचाल अनैच्छिक असते. 3 हृदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते, म्हणून हृदयाच्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात. प्रश्न ई, मादक पदार्थांचे सेवन करू नये. मादक पदार्थांचे सेवन करू नये कारण
एक, मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे तोंड, घसा, अन्ननलिका तसेच पचन संस्थेचे इतर अवयव व्यवस्थित कार्य करेनासे होतात. 2. तसेच या सेवनाने उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात. 3. मादक पदार्थांमधील तंबाखूचे सेवन केल्याने त्याचे कण, दात, हिरड्या, तोंडाची आतील त्वचा यांना चिकटून बसतात व हळूहळू इजा पोहोचून तो खराब करण्याचे काम करतात. 4. त्यामुळे हिरड्यांना सूज येते, तोंडाची हालचाल करताना वेदना होतात, घसा तसेच आतड्याचा दाह होतो व पुढे त्याचे रूपांतर कॅन्सरमध्ये होऊन मृत्यू ओढवतो. म्हणून मादक पदार्थांचे सेवन करू नये. प्रश्न 1. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत. तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत व कार्यप्रवण हवेत कारण 1. स्नायू शरीराला आधार व आकार देतात. 2. चालणे, धावणे, वस्तू उचलणे यांसारख्या सर्व हालचालींमध्ये स्नायूंची गरज असते. 3. संतुलन व स्थिरता राखण्यासाठी स्नायू महत्त्वाचे असतात. 4. मजबूत स्नायूंमुळे काम करण्याची क्षमता आणि सहनशक्ती वाढते. 5. ते सांध्यांचे संरक्षण करतात आणि जखम होण्याचा धोका कमी करतात. 6. योग्य स्नायू कार्यप्रवण असतील तर रक्ताभिसरण, पचन आणि श्वसन यांसारख्या अंतर्गत क्रिया चांगल्या होतात. प्रश्न 5. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न: स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते? स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. 1. अस्थिस्नायू, 2. हृदयाचे स्नायू, 3. मृदू स्नायू. प्रश्न आ. आम्लपित्त का होते? त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? आम्लपित्त खालील बाबींमुळे होते. 1. जास्त मसालेदार, तुपकट व तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे. 2. वेळेवर जेवण न केल्यामुळे, चहा, कॉफी, थंड पेय यांचा जास्त वापर केल्यामुळे. 3. ताणतणाव आणि कमी झोपेमुळे आम्लपित्त होते. आम्लपित्ताचा शरीरावर होणारा परिणाम: आम्लपित्तामुळे छातीमध्ये जळजळ होते, छातीपासून पाठीमध्ये दुखते, घाम येतो, श्वास फुलतो, जीव घाबरतो, मळमळते व उलटी होते. प्रश्न ई. दातांचे प्रमुख प्रकार कोणते? त्यांचे कार्य काय आहे? दातांचे पटाशीचे दात, सुळे दात, दाढा, उपदाढा असे प्रमुख प्रकार आहेत. दातांचे कार्य खालील प्रकारे आहे. 1. पटाशीच्या दातांचा अन्न तोडण्यासाठी उपयोग होतो. 2. सुळे दातांचा उपयोग सोलण्यासाठी होतो. 3. उपदाढा व दाढांचा उपयोग अन्न पदार्थ चर्वण करण्यासाठी होतो. 4. पुढच्या दातांनी अन्न तोडले जाते व मागच्या दातांनी ते अन्न बारीक केले जाते. प्रश्न 6. पचन संस्थेची आकृती काढून आकृतीतील भागांना योग्य नावे द्या व अन्न पचनाची प्रक्रिया तुमच्या शब्दात लिहा. पचन संस्था: तोंड, ग्रसनी, यकृत, लहान आतडे, लाळ ग्रंथी, ग्रासिका, स्वादुपिंड, जठर, मोठे आतडे. अन्न पचनाची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. 1. तोंड: तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावले जाते व त्याचे बारीक तुकडे केले जातात. 2. ग्रसनी किंवा घसा: अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते. 3.
ग्रासिका। ही नळी घशापासून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते। 4. जठर। अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात। जठरातील जाठर ग्रंथीमधून जाठररस स्रवतो। जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते, त्यामुळे ते अन्न आम्लधर्मी होते। जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते। खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते। 5. लहान आतडे। लहान आतड्यामुळे अन्नाचे पचन व शोषण होते। लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात। अन्न पचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषणाचे काम लहान आतड्यामध्ये होते। 6. मोठे आतडे। मोठे आतडे फक्त पाण्याचे शोषण करते। मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो। लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो। पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात। अशा प्रकारे अन्न पचनाची प्रक्रिया घडते।